छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान गरजतो आग ओफतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओफतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो शान झोपतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातले आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात. ओम बोलण्याने शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, पण मला असे वाटते की खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर करायला हवे. हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाजतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारले तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय आहे. मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅच शो. एकच राजा शिवराय माझे. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगड़ी जब छत्रपती शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार घोड़े पर सवार होते, तब छुट्टे सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1607 मध्ये महाराजांचे 7 मराठी लढले. आदिलशहाच्या 1500 माणसांबरोबर त्या 7 दूतांची नावे: विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धिलाल, सरनोबत कुर्तोजी, बेडात मराठे वीर डवलरे सात, या वीरांना मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्ते खानाला डायरी लिहायची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तेखान बुर्जी असे आहे. त्याच खानाने शिवरायांनी केलेला हल्ल्याचा प्रसंग नमूद केला आहे आणि बुर्जी खानाने घटना नोंदवली आहे. तो जो लिहितो, शिवराय आले तसेच तुफान महाराज महालातून निघून गेले. काही वेळानंतर गोंधळ थांबला. शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली. म्हणाली, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है, भाईजान मेरी बेटी लापता है. त्याच वेळी आपली बोट छाटलेला शाहिस्ते खान स्मितहास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरी पळवली असेल तर बेफिक्र राहा. कोणता हा विश्वास महाराजांच्या चारित्र्यावर. महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान. महाराजांबरोबर आग्रास गेलेला मदारी मेहतर. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर. शिवाजी महाराजांच्या त्या काळचे एकमेव चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी, नीट ऐका, अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनखे देणारा दुस्तुमे जमाल हाही मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या कार्यात असू शकतात तर मग शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात का? शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही कुराण जाळले नाही, याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. मंत्र्यांनी महाराजांना विचारले, जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कोठे आहे?
मंत्र्यांनी विचारले, महाराज जागा दाखवा. शिवरायांनी आपल्या राजवाड्यावरील जागा दाखवली. तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल. अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज उतरले. अफजल खान मारला गेला. नंतर काय म्हणाले असतील ओ जिजाऊ? शिवबा, अफजल खान जिवंत असेपर्यंत वैर होते. अफजल खान संपला, आता वैरही संपले. तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोधणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानीने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे स्मारक बांध. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला आणि हाच सिंह पुढे रयतेचा वाली झाला. ह्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून हा आपला राजाचा इतिहास लोकांसमोर जगाला आणून दाखवा की आपला राजा कुठलाही धर्म किंवा जाती विरुद्ध नसून तो फक्त अन्याय विरुद्ध होता हे लक्षात घ्या. जाता जाता एकच सांगते, शिवबा शिवाय किंमत नाही, शंभू शिवाय हिंमत नाही आणि आम्ही कोणापुढे झुकणार नाही. धन्यवाद. शिवाजी महाराजांचा पोवाडा होणार आहे. त्यानंतर प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगून नाही त्याला जाण. शिवाजीराजाच्या करामतीची शिवाजीराजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची आणि काय कल्पना युक्तीची जी 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 करेल काय कल्पना युक्तीची जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती म्हाला शिवबाच्या संगती म्हाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी रोकून नजारा गैरी जिरहा जिरर जी जी जिरहा जिरर जी 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 जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानला खानदाभिमान मानला. कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान एडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिजवड केलेला वाघनख्यांचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला टराटरा फाडलं पोटाला. खान गेला खानाचा पोटडा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे गेले पावन झाला खुशीचा काळ. दाविली गुलामांची वाट मराठ्यांची जीत झाली र जी 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 मराठ्यांची जीत झाली र जी 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 जी. thank you
आता तुम्ही मांडीची डिमांड करू नका. आपल्याला कार्यक्रमाची नंतर समाप्ती करायची आहे. आपला साडेनऊ कार्यक्रम संपवायचा आहे. आता एक दोन गाणी होतील शेवटची, त्याच्यानंतर महादेवची आरती होईल आणि कार्यक्रमाला अजून एक समाप्ती देऊ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक गाणं बोलणार आहे. त्या गाण्याचं नाव आहे तू आभाळ आभाळ. तुझ्यावर भावार कणा मराठीचा तू कैवारी जी. तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी. हे नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण भिडूया झेंडा गगनाशी. मोठ्या लढाईनं लढू मातीसाठी रगड्या मनगटात जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज लावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा अस्मानाचं बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा अस्मानाचं बळ दावजी. थँक्यू. आता हे शेवटचं गाणं आहे. त्यानंतर प्रमुख पाहुण्याचा सत्कार होईल, त्याच्यानंतर महाराजांची आरती होईल आणि कार्यक्रमाची समाप्ती. चला 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 बस बस चला चला बस झालं. चला कार्यक्रम समाप्त. चला बंद करा. चला.